नमस्कार मित्रांनो, नोव्हेंबरमध्ये गट ब ची आणि गट क ची पूर्वपरीक्षा होती आहे. या गट ब च्या आणि गट क च्या पूर्वपरीक्षेमध्ये सायन्स हा जो घटक आहे मित्रांनो, जवळपास 15 प्रश्न सायन्सवरती विचारले जातात. या 15 प्रश्नांपैकी 3 ते 4 प्रश्न फिजिक्सवरती येतात, 3 ते 4 प्रश्न केमिस्ट्रीवरती येतात आणि ऑलमोस्ट 7 ते 8 प्रश्न आपल्याला बायोलॉजी या घटकावरती विचारलेले पाहायला मिळतात. म्हणजे बायोचं वेटेज पूर्वपरीक्षेमध्ये जास्त आहेत. मग आता बायोलॉजीमध्ये नेमके कोणकोणते घटक केले पाहिजे? बघा, मी 3 नावं सांगतो. ज्याच्यापैकी पहिलं चॅप्टर येतं मित्रांनो बायोडायव्हर्सिटी, ज्याच्यामध्ये जीवांचं जे विभाजन आहेत किंवा जीवांचं जे विश्लेषण आहे ते आपल्याला केलेलं पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांट, ॲनिमल याचं क्लासिफिकेशन पाहायला मिळेल. पुढचं चॅप्टर येतं मित्रांनो प्लांट क्लासिफिकेशन आणि तिसरं चॅप्टर येतं ॲनिमल क्लासिफिकेशन. कधी कधी तर एखाद्या परीक्षेमध्ये ॲनिमल क्लासिफिकेशनवरती 3-3 प्रश्न केलेले पाहायला मिळतात. ॲनिमल क्लासिफिकेशन, प्लांटचं क्लासिफिकेशन आणि बायोडायव्हर्सिटी हे 3 चॅप्टर मित्रांनो फार फार महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आपण पुढचा घटक जर पाहिला तर आरोग्यशास्त्र हा घटक आपल्या सिलेबसमध्ये स्पेशली मेन्शन केला आहे मित्रांनो. ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मानवी रोग 2 प्रश्न येतात आणि प्लांटचा जो डिसीज आहे त्याच्यावरती 1 प्रश्न आलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग मानवी रोगांमध्ये काय केलं पाहिजे? बॅक्टेरियामुळे होणारे डिसीज कोणते, व्हायरसमुळे होणारे डिसीज कोणते, किंवा प्रोटोझोवा जो आहे त्याच्यामुळे होणारे डिसीज कोणते. बॅक्टेरिया, व्हायरस आणि प्रोटोझोवा या तिघांचे डिसीज जरी केले तरी हा जो प्रश्न आहे तो आपल्या कंट्रोलमध्ये येऊ शकतो. बरोबर मित्रांनो, बॉटनी हा जो विषय जो एरिया तो आपल्याला स्पेशली सिलेबसमध्ये मेन्शन केला आहे. मग बॉटनीमध्ये काय केलं पाहिजे? वनस्पतींना होणारे डिसीज कोणते, वनस्पतींचे महत्त्वाचे हार्मोन्स कोणते, वनस्पतींचे न्यूट्रिशन्स आहेत, आयर्नमुळेच्या डेफिशियन्सी काय मुळे काय होतं, कॅल्शियमच्या डेफिशियन्सीमुळे काय होतं, किंवा मायक्रो न्यूट्रियन्स कोणते आणि मॅक्रो न्यूट्रियन्स कोणते, हा घटक आपण बॉटनीमध्ये करू शकतो. आणि न्यूट्रिशनवरती 1 प्रश्न मित्रांनो हमखास येतो. मागच्या वेळेस आपण प्रोटीनच्या डेफिशियन्सीमुळे कोणता डिसीज होतो हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे न्यूट्रिशन चॅप्टर आपण 100% केलं पाहिजे. आणि एक शेवटचा चॅप्टर येतो मित्रांनो, तो म्हणजे सेल. हा सेल नावाचा जर घटक आपण छानपैकी जर केला तर मला वाटतं आपण प्रेडिक्शननुसार जर गेलो तर एक 7 ते 8 चॅप्टर येतात मित्रांनो, की ज्याच्यावरती पूर्वपरीक्षेमध्ये हमखास प्रश्न येतात आणि बायोचे जे प्रश्न आहेत ते आपण जवळपास कंट्रोलमध्ये घेऊ शकतो. जर हे सगळं घटक जर कव्हर करून जर वेळ उरत असेल तर मग DNA, RNA नावाचं चॅप्टर करायला हरकत नाही, हार्मोन्स नावाचं चॅप्टर करायला हरकत नाही. मित्रांनो, बॉडीच्या आपल्या 5 संस्था येतात, ज्याच्यामध्ये पचन संस्था असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, रेस्पिरेशन असेल, एक्सक्रिटेड सिस्टीम असेल किंवा रिप्रोडक्शन सिस्टीम असेल. ह्या ज्या 5 संस्था आहेत ह्या सर्व मिळून एखादा प्रश्न काहीतरी येतो. जर करायचंच असेल तर डायजेस्टिव्ह सिस्टीम करा, त्याच्यानंतर तुमचं ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम करा आणि एक्सक्रिटरी सिस्टीम करा. एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये नेफ्रॉनवरती प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. या वेने आपण जर बायोलॉजीचा अभ्यास केला तर मला वाटतं 7 ते 8 प्रश्न आपल्या कंट्रोलमध्ये येऊ शकतील. थँक्यू.